गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कातोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, तुम्ही कालच्या एपिसोडमध्ये बघितलं म्हणजे आजच्या दिवसाच्या सुरुवातीला खूप पहाटे तर 4 वाजता एवढा पाऊस पडला, तुफान पाऊस पडला. जो म्हणजे रात्रपासून तर पडतच होता, पण सकाळची मला वाटतं एवढी सर होती आणि ती विजांचा कडकडाट सर एवढी बेकार सर होती ना, बेकारच नाही पण एवढी पॉवरफुल सर होती ना, एकदम म्हणजे भयंकर पाऊस पडला. नंतर तो उघडला, मुलांना शाळेत वगैरे व्यवस्थित जाऊन दिला आणि आता सकाळी पण एक सर पडली, पण त्याच्यानंतर नाही पडला पण पाऊस. पण सकाळी मग एवढा पाऊस पडला ना, जर तो जो पाऊस कंटिन्यू म्हणजे आत्तापर्यंत राहिला असताना तर मग जाम होती मुंबई. एवढा पॉवरफुल पाऊस पडला असं मंडळी. तर चला, आता त्या दूध वगैरे वाटलं आहे, आपण भिजलो वगैरे काय नाही आपण. तर चला या तुर्तासरी नाश्ता करूया छान आपण. या नाश्ता करायला. इकडे मस्त की लाल माटाची भाजी आहे आपली छान बघा. लगेच फ्लॅश ऑन केल्यावर लगेच कलर, ओरिजिनल कलर दिसतो. मस्त की लाल माटाची भाजी आहे. इकडे चपात्या आहेत. तर मस्त नाश्ता करून घेऊ, नंतर भेटू. तर गुड आफ्टरनून मंडळी. परत आता डायरेक्ट नाश्त्यानंतर तुम्हाला आत्ताच भेटतो आहे. आणि आज आपण कुठे चाललो आहे मंडळी? आज आपण जरा चाललो आहे बाहेर फिरायला. आलो आहे म्हणजे आपण मागे छोटा काश्मीरला आलो होतो, तर तिथेच आलो आहे. हे बघा स्वामी समर्थांचं मठाचं इकडे. हां, तर आपण सध्या आलो आहे. आपण वाचलं होतं गुगलवर की फिल्म सिटी, आपल्या मुंबईमध्ये फिल्म सिटी आहे जवळ, आणि ते आपल्यापासून खूप जवळ आहे. मग त्या अनुषंगाने जरा तिथं बोललो, तिथं फेरफटका मारून येऊया. तर बघूया आता आपल्याला जायला भेटते का मंडळी. फिल्म सिटीला जायचं काय तर आपलं स्वप्न पूर्ण नाही झालं. कारण काय माहिती आहे का, तिथे काहीतरी जायला आतमध्ये एंट्री फी ते लोक सांगतात. आपण काय मेन गेटवर नाही गेलो अजून, पण ते एंट्री फी सांगतात. बसने फिरायचं असेल तर 1200 रुपये, आणि असं गेलं तर आपल्याला अटक होणार, बाकी काय नाही. त्याच्यामुळे 1200 रुपये देऊन फिरायचं थोडंसं जीवावरच येतं. पण बघू, जेव्हा कधी पुढे असं वाटेल तेव्हा नक्की जाऊ आपण. आता सध्या आपण आरे कॉलनीच फिरतो, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. सगळी आरे कॉलनी आहे. हां, ॲक्च्युली महाबळेश्वरचीच प्रतिभूती येते. त्यांना आम्ही विचारलं तिथे बिग बॉसचा सेटअप कुठे आहे म्हणून, तर त्यांनी सांगितलं आतमध्ये जा तिकडे. काय आता चला, आपल्याला इथनं रिटर्न मारावं लागेल. सुनसान रस्ता आहे, सुनसान. त्या वरच्या रोडला निघालो. Take the next right onto Bari Road, Dinker Desai Marg. शॉर्टकट हा मधला. आपण आलोय बघा छोटा काश्मीरच्या इकडे. म्हणजे हे तलाव आहे बघा. त्याच्यात बोटिंग बिटिंग पण काय दिसत नाही. तर विसर्जन वगैरे केलं असलं तर तलाव वगैरे आहे. आणि इकडनं पुढे छोटा काश्मीर, तर तुम्ही मग गेल्याला बघितलेलं आहे. चला जाऊया. हे बघा दादासाहेब फाळके चित्रनगरी. आम्ही आलो इथे दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये. एंट्री तर मारली आपण. तर बघूया, आपल्याला सुनील मैदानला जायचं आहे. एक तरी सेट दिसतोय का फक्त बघूया. गोरेगाव मुलुंड, बृहन्मुंबई. हे बघा मंडळी, किती बघा, किती सुंदर दृश्य आहे तिकडे. बकऱ्या बिकऱ्या चरतात आतमध्ये. पाऊस एकदम असं गावी आलं सगळं. ते आपल्याला मगाशी तिथनं दिसत तो डोंगर आहे. ना कसला सीन आहे, खतरनाक एकदम. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम चाललंय इथनं. गाडी बघ बाई. आलो तर खरं, पण आतमध्ये सगळे पुन्हा सगळे चित्रनगरीमधनं आतमध्ये आलो, पण आतमध्ये काय फिरायला अलाउड नाही. त्यांनी दरवाजावरच लिहिले की 10 वेळा विचार करा एंट्री करताना. नको आपण जायला. चला, सध्या माकडं बघा. माकडं बघा काय करतो रे बाबा, माकडं तिकडे. चला आपला मोबाईल घेऊन जायच्या आत आपण इथनं जाऊया.
आणि पाऊस पण भरपूर भरला आहे. आणि मस्त आहे इकडे वातावरण बघा, तुम्हाला समोरचे दाखवतो बघा माकडं. खरं गावी आल्यासारखं वाटतं एकदम पूर्ण. चला आपण जाऊ. बस पण येते 343. ते बघा माकडाला इकडे रस्ता क्रॉस करायचा आहे पण परत जाते गाडी आल्यावर. कुत्रे आहेत, कुत्रे लागलेत ना मागे. हा तो येणार इकडनं झाडावरनं. दिसतंय ग माझा बरोबर. आला आला रस्ता क्रॉस करत करत बघा. बुद्धी चातुर्य वापरले त्याने. हा कुठल्या तरी कार्यक्रमाचा सेटअपच आहे. तर आपलं काय अहो भाग्य नाही, आपण काय ॲक्टर बिक्टर नाही, त्यामुळे आतमध्ये काय एंट्री नाही. असो बरोबर आहे, आतमध्ये गेल्यावर नॉर्मल पब्लिक गेल्यावर त्यांना डिस्टर्बन्स होणारच, त्यासाठी हे सगळं असेल. ते वेगवेगळे जे मीडिया प्रोडक्शन हाऊस आहेत ना, त्याचे बघा वेगवेगळे पत्ते आहेत. इकडे बघा कुठलं आहे, वेस्लिंगवूड मैदान, रिलायन्स मीडिया, रॉक-ऑन-2 मैदान, सगळे सेटअप मीडिया प्रोडक्शनचे एक एक ॲड्रेस आहेत. तिकडे वेस्लिंगवूड इंटरनॅशनलचं आहे. त्यांचे काय कार्यक्रम होत असतील तर त्यांच्या प्रोडक्शन खाली तर तिकडे सगळे शूट होतात. असं चला आपण जाऊ आता. बघा ही मंडळी बस आहे. या बसचं तिकीट बघू आपण किती आहे ते. आपण इथे आलो होतो फिरायला, तर आतमध्ये सगळे फिरवणार दाखवतात बघा. मला तिकीट दाखवते इथे बघा. तिकीट किती आहे, 1099 पर पर्सन, 3099 पर पर्सन. फॉरेन टुरिस्टला 3099 आणि इंडियन टुरिस्टला 1099. इकडे लोक एवढी बसलेत, त्यांना बघायला झालं. ही बस आहे बॉलिवूड पार्क. सगळं आतमध्ये. चला आपण सध्या बघू तरी त्याचा बोर्ड. पब्लिक फिरायला आले. टाइम स्लॉट आहेत वेगवेगळे. आता हे 3:30चं पब्लिक चाललं आहे. लोकांना किती आवड आहे बघा फिल्म सिटी फिरायची. छान आहे, एन्जॉय करतात इकडे. झाडाला बघा झोपाळा बांधलाय मस्त ना. काय बघा मंडळी, काय आपल्याला आतमध्ये जायचं तर आज काय नशीब नाही. आपल्याला तिकीट बघू नंतर काढून जाऊ फिल्म सिटीमध्ये. चला आपण जाऊ आता, बाय बाय करू. लय ठरवून आलेलो फिरायचं पण मोठा पोपट झालेला आहे. चला असा मंडळी आपण जाऊयात. बघा हे इंदिरा गांधी अनुसंधान केंद्र. त्याचे संशोधन वगैरे करत असतील. अनुसंधान संस्था, इंदिरा गांधी विकास अनुसंधान संस्था, डेव्हलपमेंट रिसर्च. मंडळी बरं वाटलं. काय वातावरण झालं या रस्त्याला, ॲक्च्युली मस्त. आम्ही फिरून आलो. नंतर मग त्या रोडने सरळ पुढे आलो. आरे मेट्रो स्टेशनच्या इथनं खालनं सरळ आरे कॉलनीच्या रस्त्याला आलो. इथनं आता साकीनाक्याला जायचं. त्या रोडने सरळ गेलो असं तरी चाललो असतं. तेव्हा आलेल्या जंगलातनं आलेल्या नद्यांचे
आणि या रस्त्याने पण फिरलो. पण असं ॲक्च्युली मुंबई किती कनेक्टेड आहे ना, एक हा रस्ता त्या रस्त्याची, त्या रस्ता हा रस्त्याची कनेक्टेड आहे. आता सगळं कळतंय. हे बघा गावठी जरा भाज्या बिज्या लागल्यात. हे भाज्या म्हणजे फळं, सीताफळं वगैरे बघा दिसत आहेत. तर बघूया आपल्याला काय घेता येईल का. बघा काकड्या आहेत, गावठी काकड्या, भेंडी, कारली, वांगी बघा, रताळी. हे गावठी अंडी पण आहे त्यांच्याकडे विकायला. ही गावठी अंडी आहेत, पानं आहेत, आळूची पानं आहेत. आवळे आहेत. मंडळी आम्ही लाल लाल छान. ते सगळं बघा भाग न्यूझीलंड हॉस्टेलला आतमध्ये आहे. चिक पण भेटतोय. आपण आल्यासारखं फिल्म सिटीमध्ये, फिल्म सिटी नाही बघितली पण आपण चला म्हशीचा चीक घेतला बघा इथे. पण बघा पिवळसर एकदम मस्त दिसतंय, छान. चला काय ना काहीतरी घेतलं आणि ते पण आपल्या मराठी बांधवांकडनंच घेतलं. छान. इथे राहणाऱ्या स्थानिक लोकांकडनंच. बघूया आता त्याची क्वालिटी कशी निघते घरात शिजवल्यावर. तर आपण रेसिपी दाखवू तुम्हाला ना समीक्षा. हां चल गाडीवर खातो. मुंडा चौक बघा, इथनं आपण गेलो आणि आता इथं आपल्याला जायचं साकी नाक्याला. तो बिरसा मुंडा चौक. हे बघा हे आरेचं मेट्रोचं कार शेड, सगळ्यात म्हणजे विश्रांती स्थान आहे. आरेचं ज्याच्यावरनं बरेच दिवस वाद चालू होते ते. किती मेट्रो बघा उभे आहेत. 1 2 3 4 5 उभे आहेत. अरे ओके या साईडला पण आहे. केवढं मोठं कार शेड आहे. या साईडला पण मेट्रो उभे आहेत. केवढा मोठा प्रोजेक्ट आहे. बनून तयार आहे मला वाटतं. चला रस्ते बघा किती सुशोभित केले. अशी चित्र काढली ना रस्त्याने लय भारी दिसतात ना. आता इकडे तिला कनेक्ट करणार, त्या कारशेडला कनेक्ट आहेत ना त्या. सध्या वर्सोवाला जातात ना आपल्या का. एवढं सामान येतं इकडनं, इथनं आता एंट्री असणार. इकडे वरती हळूहळू करणार. मेट्रो बनते ना, आपण विचार नाही करू शकत. त्या पलीकडे गव्हर्नमेंट विचार करतो. आपण फायनली आपण आपल्या साकी नाक्यात आलो बाबा. चला आपल्या मार्केटला आलो. आता आपल्याला ह्या रोडलाच आपलं घर आहे, त्यामुळे आता काही टेन्शन नाही आपल्याला. आता जेवायला आता बाहेर पाऊसच पडतोय ना. दक्षू बाहेर पाऊस पडतोय. दक्ष मग स्टँड घेतला इथे बसायला मस्त. अभ्यास नवीन घेतलाय समीक्षाने स्टडी टेबलला, आणि जेवणासाठी डायनिंग पण यूज होतो. हां गुड 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 गुड. तर चला इथे मस्त की भाजी आपली सकाळचीच. आपण दुपारी जेवण बाहेर गेलो होतो सामान आणायला. चपाती आहे, इथं सांबार आहे, वेफर्स आहेत. तर चला या जेवूया आता. तर मंडळी आता झालं जेवण खाऊन आपलं झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी. म्हणजे झोपणारच आहे ऑलमोस्ट.
तर मंडळी आज तुमचा तुम्ही बघितलं असेल दिवसभरात आपण कुठे गेलो होतो, ते दादासाहेब फाळके चित्रनगरीत गेलो. पण अर्थातच तिथे जाऊन आपल्याला काही एंट्री भेटली नाही. बस होती तिथे जाण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी. म्हणजे तुम्ही एकतर आयदर आतमध्ये काम करत असलं पाहिजे किंवा तुमचं आतमध्ये काहीतरी काम करत असलं पाहिजे, किंवा मग तिथे टुरिस्ट बस म्हणजे म्हणजे फिरणाऱ्या लोकांसाठी टुरिस्ट बस आहे. ते बसचं आयोजन केलं, त्या बसने फिरणं हे सर्वोत्तम आहे. म्हणजे तिथे तिकीट काढून त्यांनी तुम्ही आतमध्ये फिरू शकता. मी जसं बघ आता दाखवल्याप्रमाणे प्रौढ लोकांसाठी 1099, फॉरेनरसाठी 3099 इतकं भाडं आकारलं जातं आहे. तर ते भाडं म्हणजे तुम्ही रेंट देऊन ते 3 तासासाठी फिरू शकता तुम्ही, म्हणजे विथ गाईड तुम्हाला पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन वगैरे ते फिरू शकता. आणि तो परिसर खरंच खूप फिरण्यासारखा आहे आतमध्ये. बाहेरनं जेवढं अट्रॅक्टिव्ह वाटतं तर आतमध्ये तर काय किती सेटअप असतील, काय असतील, तर खरंच खूप फिरण्यासारखं आहे. तर तुम्ही आलात, मुंबईत आलात, आमच्यापासून तर जवळच आहे, आम्हाला जवळजवळ अर्धा तासाच्या अंतरावर आहे ते. पण आतमध्ये नाही जाता आलं. खरंच जाण्याचं मन होतं, कारण आपल्या दादासाहेब फाळकेंच्या नावाने ती चित्रनगरी आहे आणि ती आतनं बघायचं मन आहे, नक्कीच आहे. जाऊ, पण आपण नक्कीच जाऊ कधीतरी. आता कधी ते सांगता येणार नाही, पण नक्की कधीतरी जाऊ आणि आतमध्ये जाऊन बघण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि छान होता परिसर. तिथे येताना मग आपण चीक घेतला. त्या चीक वेगळी रेसिपी येईलच तुमच्या आपल्या चॅनलवर. तर ती चीक बनवला समीक्षाने आणि तो आता आपण उद्या खाणार आहोत. त्या रेसिपीमध्ये दाखवू आपण तुम्हाला, रेसिपीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. आणि चला मंडळी, तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. पाऊस अजूनसुद्धा थेंब पडतोय म्हणजे पाऊस दसऱ्यामध्ये पडेल अशी पूर्ण दाट संभावना आहे. तर असं पावसाचं काम करेल, आपण आपलं काम करूया, झोपूया आणि उद्या सकाळी उठूया. तोपर्यंत तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये इथे सांगतो. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्कीच आवर्जून कमेंट करून सांगा. आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुर्तास तरी इथेच थांबतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.